जय शिवराय. स्वागत आहे भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर जसा तुम्ही आता डेमोला व्हिडिओ बघितला तशाच प्रकारचा व्हिडिओ जर तुम्हाला पण बनवायचा असेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ इथं पूर्ण बघायचा आहे. आपण जे काही आज शिवजयंती स्पेशल व्हिडिओ इथं केलेला आहे, व्हिडिओचा डेमो तुम्ही सुरुवातीला बघितलेला आहे. व्हिडिओ कसा झाला हे खाली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय कमेंट करायला विसरू नका. आणि भावांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा आला असाल किंवा आत्तापर्यंत खाली आपलं जे काही लालकरचं सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल तर एकदा आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ एक लाईक करा आणि खाली एखादी कमेंट नक्की करा. तर चला भावना आपण तुमचा जरासुद्धा टाइम न वेस्ट घालता आपला आजचं ट्युटोरियल इथं चालू करूया. भावना सगळ्यात तुम्हाला काय करायचं आहे, आपले अलाइट मोशन ॲप इथं चालू करून घ्यायचं आहे. हे लेटेस्ट व्हर्जनचं जर अलाइट मोशन ॲप तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला खाली कमेंट करायची आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड करून देईल. टेलिग्राम चॅनलची जे काही लिंक आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर भावना अलाइट मोशन ॲप इथं ओपन करायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये जाऊन बिटमार्क आणि शेकीफिट नावाचे जे काही दोन प्रोजेक्ट्स असतील त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर ते तुम्हाला इथे इन्स्टॉल करून घ्यायचे. तर ते प्रोजेक्ट तुम्हाला इथे इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. ते प्रोजेक्ट इथे इन्स्टॉल करायच्या नंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे बघू शकता. हे जे काही खाली बीटमार्क आहे 20 सेकंदाची, ही बीटमार्क तुम्हाला इथं ओपन करून घ्यायची आहे. बीटमार्कमध्ये बघू शकता अशा प्रकारे काहीतरी मी इथे सॉन्ग ते ॲड केलेलं आहे. तर हे तुम्हाला बीटमार्क इथं ओपन करून घ्यायचे, चालू करून घ्यायची आहे. आणि यामध्ये मी जे काही शिवाजी महाराजांचे फोटो दिले किंवा तुमच्याजवळ काही फोटो असतील तुम्ही ते सुद्धा इथे वापरू शकता. आपल्याजवळ थोडे जे 5-7 फोटो आहेत HD मधले, तर आपण तेच इथं आज वापरणार आहोत. तर आपण ते फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे. पहिल्या बीटमार्कमध्ये एक फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी. तर ते कसं ॲड करायचं बघू शकता. मी ते काय करतो, इथं आपल्या जो जेवढे काही फोटो आहे त्यामधला हा फोटो इथं ॲड करून घेतो. हा फोटो ॲड करायचा आहे आणि या फोटोची ड्युरेशन जे काय असेल ते तुम्हाला ठेवायचे. बघू शकता हे इथं तुम्हाला इग्नोर करायचं आहे कारण हे थोडं एक ब्लिंकवाला इफेक्ट यावं म्हणून इथे मी इफेक्ट ॲड केलेला आहे. तर इथपर्यंत नाही, तुम्हाला याची जे काही पहिल्या फोटोची ड्युरेशन आहे ते 8.27 इथपर्यंत अशी वाढून घ्यायची आहे. तर इथे यायचं आणि या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं. म्हणजे या फोटोची जे काही ड्युरेशन असेल ते इथपर्यंत अशी ऑटोमॅटिक वाढून जाईल. तर इथे वाढल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे, हे जे काही खालचा इफेक्ट आहे बघू शकता हे तुम्हाला असं हळू वर ढकलायचं आहे. त्याला असं लॉंग प्रेस करायचं, अशी पट्टी येते. मग तुम्ही खाली वर असं कुठं पण घेऊ शकता. तर आपल्याला या जे काही इफेक्टला आपल्या फोटोच्या वर असं इथं ठेवून टाकायचं आहे. या फोटोला तुम्हाला फोटोच्या वर ठेवायच्या नंतर इथे बीटमार्क जे काही 8.27 पर्यंत आपण याची ड्युरेशन इथं वाढवली होती. तर याच्या पुढे जे काही फोटो म्हणजे जे काही बीटमार्क येतील यामध्ये तुम्हाला आपले बाकीचे फोटो जे काही असतील ते तुम्हाला इथं असे लावून टाकायचे आहे. बघू शकता फोटो लावायची पद्धत तर तुम्हाला माहीत आहे. फोटोला असं इथं प्लसमध्ये जाऊन ॲड करायचं आणि एक्स्ट्राचा जे काही पार्ट असेल ती तसा कट करून टाकायचा. तर अशा प्रकारे तुमचे जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला असे इथं लावून घ्यायचे आहे. प्लसमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं आणि एक्स्ट्राचा पार्ट असा इथं कट करून टाकायचा. तर अशा प्रकारे आपण सगळे आपल्याजवळ जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो आपल्या बीटमार्कमध्ये इथं बरोबर इथं ॲड करून घ्यायचे आहे. बघू शकता हे असे इथं ॲड करून टाकायचे. पुन्हा प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन पुन्हा हा फोटो जे काय असेल ते असं इथं ॲड करून टाकायचा. आणि पुन्हा लास्टचा फोटो आहे तर मीडियामध्ये जाऊन आपण हा लास्टचा फोटो असं इथं ॲड करून टाकूया. बघू शकता एकदम लास्टच्या बीटमार्कपर्यंत 20.01 पर्यंत. तर हे सगळी इथं ॲड करायच्यानंतर इथे तुम्हाला आता काय करायचं आहे बघू शकता. बॅक येऊन जायचं आणि आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन पहिल्यावाला जे काही इफेक्ट असेल, हा जे काही ब्लरवाला इफेक्ट असेल बघू शकता अशा प्रकारे काय, तर हा इफेक्ट तुम्हाला इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी करायचा आहे. कॉपी इफेक्ट्स करायचा आणि पुन्हा बॅक येऊन आपला जे काही पहिला फोटो असेल आपल्या शेक इफेक्टमध्ये त्याला नाही सॉरी आपल्या बीटमार्कमध्ये ज्याची आपण ड्युरेशन वाढवली होती तर त्याला हा शेक इफेक्टमधल्या पहिल्या फोटोचा इफेक्ट या फोटोला इथं लावून टाकायचा आहे. अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करायचा आहे. म्हणजे असं इथं दिसून येईल. बघू शकता हे एवढी इथं दिसून येईल. तर हे एवढी इथं करून घ्यायचं आहे. हे एवढी इथे घ्यायच्यानंतर तुम्हाला परत बॅक येऊन जायचं आहे आणि पुन्हा परत इथे मीडियामध्ये जायचं आहे. इथं बघू शकता मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं काय करायचं आहे, ही जी काही इफेक्ट असेल 2 नंबरचा इफेक्ट हा इथे इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट्स इथं करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट इथं कॉपी इफेक्ट्स करायचा आणि पुन्हा आपल्या बीटमार्कमध्ये आता बाकीचे जे काही फोटो आहेत इथून पुढे बघू शकता 8.27च्या पुढे आपण जे काही फोटो लावले होते त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट फक्त इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट असा इथं करत राहायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करायचं आणि इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट असं इथं करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे त्याचं इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे काय, तर फोटोला सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्ट असं इथं करून घ्यायचं आहे. तर आपण सगळ्या फोटोंना हा इफेक्ट जे काय त्याचं इथं पेस्ट इफेक्ट इथं करून घेऊया. हा सगळा इफेक्ट इथं लावायच्या नंतर आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, एक खाली शॅडो इथं लावा लागेल. तर शॅडो लावायसाठी एकदम सुरुवातीला या, एकदम सुरुवातीपासून म्हणजे 0.0 पासूनच तुम्हाला हे शॅडो इथं लावून टाकायचे आहे. बघू शकता ही आपली शॅडो आहे.
शॅडो इथे लावून टाकायची. शॅडोची ड्युरेशन जे काय असेल ते एकदम शेवटपर्यंत वाढवून टाकायची आहे. बघू शकता जिथपर्यंत आपला फोटो आहे म्हणजे जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत अशी ड्युरेशन वाढवायची आहे आणि शॅडोला बरोबर इथं मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन असं इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. थोडी इथं झूम करायला लागेल कारण आपली शॅडो वेगळ्या रेशोची आहे. तर थोडी इथं झूम करून अशी इथं वरच्या साईडला येईल असं ढकला लागेल काही अशा प्रकारे, म्हणजे आपली शॅडो इथं बरोबर आपल्या फोटोवर इथं दिसून येईल. तर हे एवढं इथं लावून टाकायचं आहे. हे एवढं इथे लावल्याच्यानंतर पुन्हा प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन एक जे काही शिवजयंती लवकर चालू मी PNG दिलेली आहे ती PNG तुम्हाला थोडी छोटी करायची आहे आणि तशी लावून टाकायची आहे खालच्या बाजूला. बघू शकता खालच्या बाजूला PNG लावून टाकायची. PNGची ड्युरेशनसुद्धा शेवटपर्यंत इथं अशी वाढवून टाकायची आहे. PNGची ड्युरेशन वाढल्याच्यानंतर इफेक्ट्समध्ये जाऊन PNGला थोडा आपल्याला इथं ग्लोवाला इफेक्ट लावायचा आहे. तर आपल्या PNGला सिलेक्ट करून ग्लो इथं सर्च करायचं. ग्लोवाला पहिला इफेक्ट इथं लावून स्टँडर्ड सेटिंग इथं ॲड करायची. सेटिंग इथं ॲड केल्याच्यानंतर रेडियस जे काय ते इथं कमी करून टाकायचं. बघू शकता अल्फा पण थोडा इथं कमी करायचा आहे. हार्डनेस पण इथं कमी करायची आहे आणि याचे काय कलर असेल ते तुम्हाला इथं ऑरेंज टाईपमध्ये इथं करून टाकायचं आहे किंवा तुम्ही इथून डायरेक्ट असा पिक करू शकता. बघू शकता अशा प्रकारे इथं पिक करू शकता. तर ही इथं असं करून टाकायचं आहे. साईडला क्लिक करायचं आहे. पुन्हा याची जे काही सेटिंग आहे तिथं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. अशा प्रकारे इथे याला करून टाकायचं आहे. हे एवढी इथे केल्याच्यानंतर बघू शकता आपला व्हिडिओ इथं पूर्णपणे रेडी होऊन जाईल. तुम्ही PNG वाटल्यास थोडी इथं छोटी करू शकता. PNG थोडी जास्त मोठी दिसायली आपण मूव अँड ट्रान्सफरमधून अशी इथं ॲडजस्ट करूया आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला पहिल्यांदा आला असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया भावनो तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.